कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो येस, आज आहे न्यू डे आणि आज आहे नवीन ब्लॉग. सो आजचा माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे जो मी शूट करते माझ्या नवीन आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये. सो थंबनेल पाहून तुम्हा सगळ्यांना आयडिया आलीच असेल की आजचा ब्लॉग आपला कशाबद्दल असणार आहे. सो आजचा ब्लॉग हा असणार आहे देवघरासंबंधात. मला बरेचसे प्रश्न येतात जेव्हा पण मी माझ्या पूजेचे फेस्टिवलचे जेव्हा पण फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट करते किंवा व्हॉट्सअपला पोस्ट करते तेव्हा मला माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींचे मेसेजेस येतात की तुझं देवघर तू कुठून घेतलंयस, ते कितीला घेतलंयस, असे बरेच मला देवघराबद्दल मला भरपूर सारे प्रश्न विचारले गेले आहेत आत्तापर्यंत. आज आमच्या देवघराला 2.5 वर्ष कंप्लीट झाली आहेत. सो आजचा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे की मी माझं देवघर कुठून घेतलं आहे, कितीचं आहे, परत माझ्या देवाऱ्यात काय काय देव ठेवलेत मी, कुठले कुठल्या देवांच्या मूर्त्या ठेवल्यात मी, देवांच्या मूर्त्या कशा असाव्यात, कितपत केवढ्या साईजच्या असाव्यात, देवघरामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू असाव्यात, कुठल्या वस्तू नसाव्यात, देवघर कुठल्या दिशेला असावं, कुठल्या दिशेला असू नये. सो असंच देवघरासंबंधित काही गोष्टी ज्या मला माहिती आहेत आणि ज्या मी फॉलो करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो यस, यात काही चुकाही असू शकतात. कोणाच्या धार्मिक पद्धती वेगवेगळ्या असतात, त्यानुसार त्यांच्या देवपूजा करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते. सो मी माझी जशी पूजा करते आणि मला ज्या काही गोष्टी माहिती आहेत सो त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला आणखीन याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी माहिती असतील तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये शेअर करू शकता. तर हे आहे आमचं देवघर जे आम्ही 2-2.5 वर्षांपूर्वी ऑलमोस्ट घेतलं आहे. सो आम्ही हे घेतलं आहे बेंगलोरमध्ये एका शॉपमध्ये ज्याचं नाव आहे द मंदिर स्टोअर. सो ॲक्च्युली द मंदिर स्टोअर याचे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा वेबसाईट आहे. तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा ॲमेझॉनवर सुद्धा हे उपलब्ध आहे. सो द मंदिर स्टोअरमध्ये भरपूर व्हरायटीजचे देवघर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी छोट्या देवघरापासून अगदी मोठ्या देवघरांपर्यंत त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि खूप वेगवेगळ्या अप्रतिम डिझाईन्समध्ये आहेत. बट त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे जे काही मंदिर आहेत ते पॅटर्न हाच आहे. तुम्हाला डिझाईन्स वेगळे वेगळे मिळतील बट पॅटर्न मात्र त्यांचा हाच आहे. सो आम्ही जो घेतला आहे तो जास्त काही मोठाही नाही आहे आणि जास्त छोटाही नाही आहे. सो मीडियम साईजचा आहे आणि जमिनीवर ठेवता येईल असा आहे. त्यांच्याकडे हँगिंग्स पण आहेत जे आपण भिंतीला लावू शकतो. बट मला खाली बसून पूजा करायला आवडतं सो आम्ही हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये खालती त्यांनी स्पेस पण दिला आहे स्टोरेजसाठी. सो याची प्राईस आम्ही जेव्हा परचेस केलं होतं 2.5 वर्षांपूर्वी तेव्हा याची प्राईस होती 25,000 रुपीज आणि आम्हाला ते पडलं होतं अराऊंड बार्गनिंग केल्यानंतर थोडीफार 24,000 समथिंग आम्हाला ते पडलं आहे. आणि आता याचं जर तुम्ही प्राईस बघायला जाल तर आता सध्या याची प्राईस अराऊंड 28,000. याच्यामध्ये लाईटसुद्धा आलेली आहे, इनबिल्ट आहे, ती आम्ही नाही लावलेली. सो बटन ऑन केल्यानंतर ही अशी सुंदरशी लाईट आपल्याला दिसते आणि लाईट लावल्यानंतर काय फील येतो. बरोबर असं वाटतं की ना आपण एखाद्या मंदिरामध्ये बसलो आहे, इतकं छान असं फील येतो. सगळ्यात पहिले आपल्याला प्रश्न पडतो तो की देवघर हे घरामध्ये कुठल्या दिशेला ठेवावं. सो देवघर हे घरामध्ये नेहमी ईशान्य दिशेला ठेवलं पाहिजे, म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ दिशेला पण तुम्ही ठेवू शकता. बट साऊथ दिशेला ठेवणं कधीही अवॉइड केलं पाहिजे. जर तुम्हाला घरामध्ये ईशान्य कोपरा भेटत नसेल किंवा नॉर्थ डिरेक्शन भेटत नसेल तर तुम्ही पूर्वेला सुद्धा ठेवू शकतात, पूर्व किंवा पश्चिम. आता ईशान्य दिशेलाच का देवघर ठेवलं पाहिजे? कारण ईश्वरीय शक्ती जी आहे ती ईशान्य दिशेत
कोपऱ्यातनं घरामध्ये प्रवेश करते आणि नैऋत्य दिशेकडनं ती घराबाहेर निघून जाते। बरं, आता देवघर ठेवायला तुम्हाला हॉलमध्ये जागा नाही आहे, बरेच लोक रेंटेड घरांमध्ये राहतात, सो स्पेस कमी असतो, सो देवघर तुम्ही कुठे कुठे ठेवू शकता। सो किचनमध्ये बरेच लोकांचं देवघर ठेवलेलं असतं, तर जर तुम्हाला हॉलमध्ये किंवा डायनिंग हॉलमध्ये जागा असेल तर तुम्ही तिथेच देवघर ठेवा। किचनमध्ये देवघर ठेवणं शक्यतो अवॉइड केलं पाहिजे, कारण किचनमध्ये आपण सारखं वावरत असतो आणि आपण तिथे कधी कधी नॉनव्हेजसुद्धा बनवतो आणि मग ते लागालागी होते, त्यामुळे अवॉइड करा की तुम्ही किचनमध्ये नका ठेवू देवघर। आणि बऱ्याच जणांचं बेडरूममध्ये सुद्धा देवघर ठेवलेलं असतं, सो बेडरूममध्ये कधीही देवघर ठेवू नका, कारण बेडरूममध्ये हा वेगळ्या वाईब्स असतात आणि देवाच्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्या तिथे आपल्याला मिळत नाहीत। आणि जर तुम्हाला बेडरूममध्ये देवाचा फोटो पाहिजे असेल तर तुम्ही भिंतीवर लावू शकता, बट देवघर कधीही बेडरूममध्ये ठेवू नका। सो आता दुसरा प्रश्न असा आहे, प्रत्येकाला पडतो की आपल्या देवाऱ्यामध्ये मूर्ती आपण किती ठेवल्या पाहिजेत, किती आकाराच्या ठेवल्या पाहिजेत आणि कोणकोणत्या ठेवल्या पाहिजेत। सो त्याच्याबद्दल असं सांगितलं गेलं आहे की देवांची जी काही मूर्ती आहे त्याचं एक ग्रंथामध्ये आपलं प्रमाण सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात अंगुष्ठ मात्रम। अंगुष्ठ म्हणजे आपला अंगठा, मात्रम म्हणजे अंगुष्ठा एवढी, म्हणजे एवढ्या उंचीची मूर्ती आपण देवाऱ्यात ठेवू शकतो। याच्यापेक्षा छोटीही नाही ठेवायची आहे आणि याच्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या पण आपण देवघरात नाही ठेवायच्या। तर आता मूर्ती ठेवायच्या किती आणि कोणाकोणा देवाच्या? सो सर्वप्रथम आपण आपल्या कुलदेवताची मूर्ती ठेवली पाहिजे, विठ्ठल रुक्मिणी, बालकृष्ण, शिवलिंग ठेवलं पाहिजे, महालक्ष्मी किंवा अन्नपूर्ण माता तुम्ही ठेवू शकता, सो गणपती बाप्पा ठेवू शकता। सो अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 मूर्त्या असाव्यात, जास्तही मूर्त्या देवाऱ्यामध्ये नसाव्यात। देवाऱ्यात एका देवाची शक्यतो एकच मूर्ती असावी, 2-2 मूर्त्या असू नयेत। आणि शिवलिंगाबद्दल पण बरेचसे गैरसमज आहेत, सो मला काय वाटतं की शिवलिंग ठेवू नये असं बरेच जण म्हणतात की देवाऱ्यामध्ये शिवलिंग ठेवू नये। सो शिवलिंग आपण ठेवू शकतो, पण ते छोटं पाहिजे, जास्त मोठं नाही पाहिजे शिवलिंग। आणि शक्यतो दगडाचं किंवा पंचधातूचं शिवलिंग असेल तर ते खूप छान आहे। आता हा प्रश्न झाला कुठल्या कुठल्या मूर्ती आपण देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो। आता असाही प्रश्न येतो की कुठल्या कुठल्या मूर्ती आपण देवाऱ्यामध्ये ठेवू नयेत, अशुभ मानल्या जातात। तर त्यामध्ये येतात शनिदेवताची मूर्ती, काली माताची मूर्ती येते, भैरवनाथाची येते, धूमावतीची येते। सो ह्या ज्या काही मूर्ती आहेत ह्या आपण आपल्या देवाऱ्यामध्ये कधीच ठेवू नये, कारण यांची जी शक्ती आहे ती खूप प्रखर शक्ती असते आणि यांच्यामध्ये असे काही वैशिष्ट्य आहेत जे घरातील शांतता आणि सुसंवादाच्या वातावरणाशी जुळत नाही। तुम्हाला वाटत असेल की हा जो डब्बा आहे तो कशाचा डब्बा आहे? तो डब्बा मी स्वतः बनवलेला आहे, गल्ला म्हणून, पिगी बँक म्हणून बनवलेला आहे। एक कशाचा तरी बॉक्स आहे तो, त्याला मी डेकोरेट करून थोडासा तो बनवलेला आहे। खूप जुना आहे तो, 3-3.5 वर्ष झालेत ऑलमोस्ट त्या डब्याला। आणि त्या डब्यामध्ये माझ्या घरात मी असा एक रूल बनवलेला आहे की प्रत्येक शुक्रवारी मी त्या गल्ल्यामध्ये पैसे टाकेल, मी टाकेल, पिल्स टाकेल, परत माझे मम्मी पप्पा असतील तर ते सुद्धा टाकतात दर शुक्रवारी त्याच्यामध्ये पैसे। सो असं नाही आहे की एवढेच टाका तेवढेच टाका, आपल्याला जसे जमतील जेवढे जमतील तेवढे टाकायचे। जर इन केस पैसे खूप कमी असतील, कधी पैशाची अडचण असेल तर इवन 10 रुपये सुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो। सो असा एक सिंपलसा माझा रूल आहे की त्याच्यामध्ये टाकायचा का, कारण की त्याचं असं आहे की मला देवपूजा करण्याची आणि कुठलंही फेस्टिवल खूप धूमधडाक्यात साजरी करायची खूप हौस आहे, त्यामुळे मला बरेचसे देवाचे सामानसुद्धा लागतं नेहमीच। सो असं आपल्याला घेणं होत नाही।
सो असे जर पैसे आपण जमवले तर ते आपण वर्षाला एकदा गल्ला फोडू शकतो किंवा 7-8 महिन्याला एकदा फोडू शकतो आणि ते फोडल्यानंतर त्यात बऱ्यापैकी पैसे जमा होतात ज्यातनं आपण देवाचं सामान घेऊ शकतो. सो असंच पैसे जमा करून मी हे देवघरसुद्धा घेतलेलं आहे. हे देवघरसुद्धा आम्ही त्याच पैशातनं घेतलं आहे. त्यानंतर वरमहालक्ष्मीची पूजा मी करते तर त्याच्यासाठी पण जे काही सगळं सामान लागते ते सुद्धा मी यातनंच घेतलेलं आहे. समया म्हणा, हे बाकी जे काही चिल्लर सगळं सामान असतं देवपूजेसाठी आपल्याला जे लागणारं, तांब्याच्या वस्तू वगैरे सगळं मी ह्या पैशातनंच घेते. सो एक चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला जर हौस असेल देवपूजाची, देवाच्या सामानांची, तर तुम्ही पण हा एक छोटासा ट्राय करू शकतात. सो आता इथे हे देवघर जर तुम्ही पाहिलं तर इथे पण त्यांनी एक एक्सटेंडर दिलेला आहे. म्हणजे जर आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे किंवा इतर दुसरी कुठली तरी एखादी पूजा छोटीशी मांडायची आहे, जसं आपण हरतालिकेचं वगैरे मांडतो, तर तसं आपण इथे मांडू शकतो. एवढा मोठा आपल्याला स्पेस येतो. आणि याच्या खालती सुद्धा जागा त्यांनी दिलेली आहे जिथे मी देवाचे काही कपडे ठेवलेले आहेत. आणि देवांचे काही कपडे मी इथे ठेवलेले आहेत. सो हे असं एक्सटेंडर आहे. आपल्याला गरज नसेल तेव्हा आपण ह्याला आतमध्ये पुश करू शकतो. तर ह्या एक्सटेंडरच्या खालती आहे कबड. सो जिथे आपण देवाचं जे काही रोज लागणारं सामान आहे ते इथे ठेवू शकतो. सो इथे पण भरपूर असा स्पेस त्यांनी दिलेला आहे, आपण जिथे सामान ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता एक सेपरेट डब्बा केला आहे ज्यामध्ये अगरबत्ती, फुलवाती, वाती वगैरे सगळं कापूर वगैरे मी ठेवलेला आहे. हे माझं पंचपाळ. इकडे रांगोळीचा डब्बा, रांगोळीच्या काही चाळण्या वगैरे आहेत. आणि हे तेल आहे देवासाठी जे मी वापरते ते. आणि इकडे वरती तुम्ही बघू शकता माझे जे रेग्युलर बेसिसला मला दिवे, छोटे छोटे समया वगैरे लागतात, आरतीचं ताट वगैरे, ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे. हा एक नवीन प्रकार आहे जो मी रिसेंटली ऑनलाईन ऑर्डर प्लेस केली. याला घुंगरू कडी असं म्हटलं आहे. मला असंच ऑनलाईन दिसलं हे आणि मला छान वाटलं, सो मी हे ऑर्डर केलं होतं. सो हे मला पडलं सिंगल पीस 250 रुपयाला. याच्यामध्ये डबल जर आपण पेअर घेतलं तर काहीतरी 400-450चं होतं. सो हे असं आपण अंगठीसारखं आपल्या हातामध्ये घालू शकतो, बोटांमध्ये. एक ह्या बोटामध्ये आणि एक ह्या बोटामध्ये. सो जेव्हा पण आपण आरती करतो आणि आपण असं टाळ्या वाजवतो तेव्हा ते छान घुंगरांचा आवाज येतो. छान आहे. इन केस तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. मला कमेंट करा याच्या लिंकसाठी. देवघराबद्दल आपण जितके रूल्स फॉलो करतो तितके वेगवेगळे रूल्स आहेत. तर तुम्हाला जे पटतायत आणि जे तुमच्या घरामध्ये फॉलो करतायत, सो तेवढेच रूल्स तुम्ही फॉलो करा. आणि काही गोष्टी आहेत, काही देवतांबद्दल जे पर्टिक्युलर असतात, जसं की महादेवाला कधीही आपण लाल रंगाचं फूल चढवू नये. कारण लाल रंग हा तामसी प्रवृत्तीचा आहे, ब्राईट आहे, वॉर्मथ आहे त्याच्यामध्ये. आणि महादेवाचा स्वभाव हे आधीच तापटी आणि गरम स्वभाव आहे. त्यामुळे शक्यतो महादेवाला पांढऱ्या रंगाची फुलं प्रिय आहेत. सो कधीच त्यांना कुंकू सुद्धा महादेवाला वाहवू नका. गणेशजीला आपण, गणपती बाप्पाला कधी सुद्धा तुळस वाहायची नाही. आपण प्रत्येक देवाला तुळस वाहतो, विठ्ठल रुक्मिणीला वाहतो आणि बालगोपालला वाहतो, पण कधीच तुळस ही गणपती बाप्पाला चालत नाही, त्यामुळे ती वाहायची नाही. गणपती बाप्पाचा फेवरेट कलर हा लाल आहे. सो त्यांना लाल रंगाची फुले जास्त प्रिय आहेत. मध्ये मी पाण्याचा कळस भरून ठेवलेला आहे, त्यावरती एक छोटीशी प्लेट झाकलेली आहे. सो हे पाण्याचा कळस तुम्ही पण भरून ठेवता का? माझी आई ठेवायची म्हणून मी ठेवायचे, पण त्याचं खरं कारण हे मी आत्ता शोधून काढलंय जेव्हा मी देवघरासंबंधित पूर्ण माहिती गोळा केली, कारण मला तुम्हाला ती माहिती द्यायची होती. सो त्याचं कारण असं आहे की आपण जी देवाची पूजा करतो, जे मंत्रोच्चार करतो देवपूजा करताना वगैरे, तर ते सगळ्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते ती सगळी त्या पाण्यामध्ये राहते.
कारण आपण जी पण देवाची सेवा करतो त्याचे साक्षीदार असतात अग्निदेवता आणि जलदेवता. अग्निदेवता म्हणजे जो दिवा आपण लावलेला असतो तो, आणि जलदेवता म्हणजे जे पाण्याने भरलेला आपण कळस ठेवलेला असतो तो. सो हे पाणी आता दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पाणी बदलायचं आहे तेव्हा हे पाणी काय करायचं. सो हे पाणी जे आहे ते आपण पिऊ शकतो आणि घरामध्ये शिंपडू पण शकतो. सो दोन्ही पण आपण करू शकतो, बट आपल्याला बाथरूममध्ये वगैरे शिंपडायचं नाही आहे. सगळ्या खोल्यांमध्ये आपण शिंपडू शकतो किंवा स्वतः पिऊ शकतो किंवा झाडांना पण देऊ शकतो. सो असं हे पाणी आपण रोज बदललं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कुबेराची मूर्ती किंवा अन्नपूर्णे मातेची मूर्ती ठेवत असाल तर ती अशीच ठेवू नका. म्हणजे त्याच्या खाली एक छोट्या प्लेटमध्ये जर अन्नपूर्णे मातेची जर मूर्ती असेल तर तुम्ही खाली तांदूळ ठेवू शकता, गहू ठेवू शकता, कुठलंही आपलं घरातलं धान्य ठेवून त्या धान्यामध्ये जर तुम्ही त्यांची मूर्ती ठेवली तर घरामध्ये बरकत राहते. आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा कुबेराची मूर्ती जर तुम्ही ठेवत असाल तर खाली तुम्ही कॉइन्स ठेवू शकतात, सिक्के ठेवू शकतात आणि त्यावरती कुबेराची मूर्ती तुम्ही ठेवू शकता. बऱ्याच लोकांना आता हा प्रश्न असतो किंवा माहिती नसतं की देवाला आपण हळद कुंकू वाहतो तर ते कुठल्या बोटेने व्हायला पाहिजे. तर देवाला नेहमी कुंकू वाहताना, गंध लावताना आपण अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे अनामिका याच्यानेच आपण कधी पण गंध लावला पाहिजे. देवपूजा करत असताना आपण नेहमी खाली आपलं स्वतःचं आसन ठेवलं पाहिजे आणि ते आसन किंवा आपली जी जपमाळ असते ती आपण कधीच कोणाला देऊ नये. आपण आपलं स्वतःचं वेगळं ठेवलं पाहिजे. आणि आपण जेव्हा पण देवघरामध्ये दिवा लावतो, समई लावतो त्यावेळेस त्याच्यात कधी सुद्धा सिंगल वात लावू नका, डबल वात लावा. त्याचप्रमाणे अगरबत्ती पण लावत असताना सिंगल कधीच लावू नका, डबल लावायचा. सो आय होप की तुम्हाला आजच्या व्लॉगमधनं थोड्याफार काही गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या असतील देवघराबद्दल आणि देव कसे असावेत, कुठे ठेवावेत याबद्दल. सो येस, आजच्या व्लॉगमध्ये होतं इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.